सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. दिनांक 10 मार्च रोजी म्हणजे उद्या माघ अमावस्या आलेली आहे. दर्श अमावस्या आलेली आहे. अमावस्येला प्रारंभ होत आहे आज 9 मार्च सायंकाळी 6:18 तर समाप्ती उद्या 10 मार्च दुपारी 2:30. जी महिला अमावस्येला घरात दही भाताचा अत्यंत प्रभावी उपाय करते तिच्या घरातील इडापिडा, वाईट नजर, पितृदोष निघून जातात. तुमच्या घरात जर सतत काही ना काही किरकिर होत असेल, भांडणे होत असतील, सतत आजारपण येत असेल, यामुळे तुमच्या घरात लक्ष्मी टिकत नसेल, घरात पैसा टिकत नसेल, तर आपण घरातील ही पीडा दूर करण्यासाठी एक अतिशय साधा, सोपा पण प्रभावी उपाय केला पाहिजे. तर हा उपाय कधी करायचा आहे आणि कोणत्या तिथीत करायचा आहे जाणून घ्या. त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्याला घरातील पीडा दूर करण्यासाठी हा उपाय आपल्याला अमावस्या तिथीतच करायचा आहे. तर आज संध्याकाळी अमावस्या सुरू होणार आहे आणि उद्या 2:30 दुपारी 2:30 अमावस्या आहे. उपाय आपल्याला उद्या दुपारी 12च्या आत करायचा आहे. आपल्या घरामध्ये आणि घराच्या आसपास अनेक प्रकारच्या दृश्य अदृश्य शक्ती अशा वावरत असतात. या शक्तींचा प्रभाव आपल्या घरावर, घरातील सदस्यांवर कळत न कळत होतच असतो. काही ना काही हा प्रभाव जाणवत असतो. तर काहींना जाणवतो तर काहींना नाही जाणवत. तरीही जीवनात त्यांचा परिणाम होतच असतो. काहींना घरात वास्तुदोषाचा, पितृदोषाचा सुद्धा त्रास असतो. या सर्व शक्तींच्या प्रभावामुळे घरावरती संकटे येतात, समस्या येतात, घरात पैसा टिकत नाही. तेव्हा या सर्व दोषातून, पीडेतून मुक्तता मिळण्यासाठी सर्व शक्तींना प्रसन्न करावं लागत असतं. वास्तुशास्त्रात, ज्योतिषशास्त्रात अनेक उपाय यावर सांगितलेले आहेत. त्यातलाच एक प्रभावी सोपा उपाय आहे. हा म्हणजे प्रत्येक महिलेला अगदी 5 मिनिटात हा उपाय करता येईल. इतका साधा आणि सोपा उपाय आहे. जसे या अदृश्य शक्ती नुकसान पोहोचवतात तसेच आपण हा साधा सोपा उपाय केला तर या सर्व अदृश्य शक्ती खुश सुद्धा होतात, आपल्यावर प्रसन्न सुद्धा होऊ शकतात आणि आपल्या जीवनात आनंद भरू शकतात. अदृश्य शक्ती म्हणजेच वाईटच असते असं काही नाही. काही वेळा पितृदोषाचा सुद्धा त्रासामुळे घरात समस्या निर्माण होतात. काही वेळा आपल्या घरात वास्तुदोषामुळे सुद्धा घरात काहीतरी आपल्याला नुकसान होऊ शकते. जेव्हा आपण अमावस्येला उपाय करतो त्यामुळे सर्व दोष निवारण होऊन जातात. जीवनात राजयोग सुद्धा येतात. अचानक लॉटरी लागते, नोकरी, पगारवाढ, लग्न ठरणे, मूलबाळ होणे आणि आपल्या कामात, प्रत्येक कामात आपल्याला यश प्राप्त होते. म्हणून दर अमावस्येला हा छोटासा उपाय करायला हवा आणि आपल्याला महिलांनाच हा उपाय करायचा आहे. तर यासाठी मूठभर तांदूळाचा भात तयार करावा. मीठ न टाकता हा तांदूळाचा भात तयार करायचा आहे. तांदूळ घेताना अख्खेच तांदूळ घ्यायचे. दर अमावस्येला थोडासा भात शिजवताना कधी पण तुकडा तांदूळ वापरू नका. तुकडा तांदूळ आपण भाताला वापरतो, मोगरा तांदूळ सगळ्यांकडेच असतो, तो तांदूळ हा उपाय करायला घ्यायचा नाही. तुम्ही अगदी राशनिंगचा तांदूळ घेतला तरीही चालेल, पण तो तांदूळ अख्खाच पाहिजे. आपण कुठल्याही देवाचा उपाय करतो किंवा असा पितृदोष, वास्तुदोष निवारणासाठी उपाय करतो तेव्हा अख्खाच तांदूळ आपल्याला घ्यायचा असतो, तुटलेला घेऊ नका. मीठ न टाकता मऊ भात तयार करून त्यात थोडंसं दही मिसळून हा दही भात अमावस्येला एका ताटलीत नाही तर पत्रावळीत घेऊन आपल्याला घराच्या बाहेर ठेवायचा आहे. तुम्ही हा दही भात तुमच्या पितरांचे नाव घेऊन इतर अदृश्य शक्ती शांत होऊन घरावरील पीडा दूर व्हावी असं बोलून घराच्या गच्चीवर किंवा गॅलरीत किंवा घराबाहेर अशा ठिकाणी ठेवून द्या जिथे कुत्रे, मांजरे, पक्षी, कावळे हा दही भात खाऊन जातील. पक्षी कुठलेही खात असतील तरीही चालेल. अगदी कावळ्यानेच खाल्ला पाहिजे असं काही नाही. कावळा खात असेल तर अतिशय उत्तम, पण काळजी करत बसायची नाही. आपण जसं पितृपक्षात कावळा शिवेल तेव्हाच जेवत असतो असं अजिबात मनात आणू नका. जे पक्षी खातील त्यांनी खाल्ला हा भात तरीही चालेल अशा ठिकाणी ठेवून द्या जिथे कावळे, पक्षी, मांजरं, कुत्रे जे पशु पक्षी खातील तरीही चालेल, पण अशा ठिकाणी ठेवून द्या.
3-4 तासानंतर बघा की दही भात किती खाल्लेला आहे. पक्ष्यांनी जर संपूर्ण भात खाल्ला असेल तर समजावं की घरावरील पीडा, पितृदोष, वास्तुदोष दूर झालेला आहे. आणि जर दही भात अजिबातच पक्ष्यांनी खाल्ला नाही तर समजावे की घरात कुठल्याही प्रकारची अदृश्य शक्ती, पितृदोष नाही आहे. पण प्रत्येक घरावर थोडा का होईना बाहेरील अदृश्य शक्तींचा किंवा पितृदोषाचा प्रभाव पडतच असतो. तो आपल्याला थोडासा जाणवतो काही वेळा, काहींना खूप प्रमाणात जाणवतो. तरीही प्रत्येक महिलेने दर अमावस्येला आपल्या घरात गच्चीवर थोडा का होईना दही भात, थोडी साखर टाकली तरीही चालेल. आणि कावळ्यांना, चिमणे, पाखरे जे खातील त्यांना थोडा का होईना आपल्या पितृदेवतांचं नाव घेऊन तो दही भात आपल्या गच्चीवर किंवा गॅलरीत किंवा एखाद्या झाडाखाली ठेवून द्यायचा आहे. पहिलं काम आपण आंघोळ केल्यानंतर थोडासा दही भात करायचा आणि पहिलं काम देवपूजा झाल्यानंतर पहिलं काम हेच करायचं दर अमावस्येला की थोडासा दही भात अंगणात किंवा गॅलरीत गच्चीवर ठेवून द्यायचा आहे पितृदेवतांचं नाव घेऊन. तो प्रभाव, पीडा दूर करण्यासाठी खूप छान अमावस्येला थोडासा दही भात घराबाहेर अवश्य ठेवावा. दही घेताना गाईच्या दुधाचंच दही घ्यायचे आहे. उपाय करताना प्रभावी, असरदार ठरतो. उपाय तात्काळ चांगले परिणाम देऊन जातो. गाईच्या दुधाचं जर दही घेतलं, तुम्हाला हा उपाय केल्याने खूप चांगले परिणाम दिसून येतात. प्रत्येक गोष्टीमध्ये दैवी शक्ती असते. कुठल्याही प्रकारची वेगळे उपाय करण्यापेक्षा दही भाताने जर तुम्हाला पितृदेवता, अदृश्य शक्ती शांत प्रसन्न होत असतील तर हा उपाय दर महिन्याच्या अमावस्या तिथीत अवश्य करावा. उद्या 12 वाजेच्या आत जरी तुम्ही हा उपाय करून घेतला, कारण 2:30 वाजता अमावस्या संपणार आहे. तुम्ही हा उपाय 12 वाजेच्या आत करून घ्यायचा आहे. यामुळे काही तुम्हाला खर्च होणार नाही, पैसा जाणार नाही, तुमचा वेळ लागणार नाही आणि परिणाम मात्र खूप चांगले दिसून येतात. प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल. तुमचे अडलेली कामं पूर्ण होतात. नोकरी, घर, गाडी, लग्न, मुलबाळ सर्व इच्छा पूर्ण होतात. आपल्या पूर्वजांचे चांगले आशीर्वाद मिळतात. घरावरील पीडा दूर होते. पैसा, सुख दोन्ही आपल्याला मिळतात. अमावस्येला हा उपाय करताना कृपया मांसाहार करू नये. तुम्ही एका शेगडीवर जर मांसाहार शिजवताय आणि दुसऱ्या शेगडीवर असा भात शिजवून पितृदेवतांना घालताय, वर घास टाकताय, हे चुकीची गोष्ट आहे. असं करू नका. अमावस्येला मांसाहार करायचा नाही. तुमची मुलं जर खूप किरकिर करत असतील, चिडचिड करत असतील, मुलं लहान असो किंवा मोठी खूप चिडचिड करत असतील, त्यांना दृष्ट लागलेली असेल, नजर लागलेली असेल, बाधा झालेली असेल, त्यांच्या अभ्यासात मन लागत नसेल तर आईने अमावस्येला थोडासा दही भात एका ताटलीत किंवा कागदावर पत्रावळीत घेऊन मुलांवरून 7 वेळा उतरवून घराबाहेर पक्ष्यांना खायला ठेवून द्या. दही भात 7 वेळा उतरवताना डोक्यापासून पायापर्यंत नीट शांततेत उतरवायचा आहे आणि तुम्हाला दिशा वगैरे बघायची पण गरज नाही. मुलांना उभं केलं किंवा बसवलं तरीही चालेल. दही भात उतरवताना कोणताही नियम नाही. तुम्ही काही नाही बोलला तरीही चालेल. फक्त डोक्यापासून पायापर्यंत, पायाच्या बोटापर्यंत, नखापर्यंत नीट 7 वेळा तो दही भात नीट उतरवून सरळ घराबाहेर जायचं आणि पक्ष्यांना खायला ठेवून द्यायचा. एखाद्या झाडाखाली ठेवून दिला तरीही चालेल आणि आल्यावर थोडासा हातपाय धुवून घ्यायचं आणि ज्या मुलाची दृष्ट काढलेली आहे दही भाताने त्या मुलाला थोडंसं हातापायावर पाणी घ्यायला सांगून द्यायचं. म्हणजे दृष्ट काढणारी व्यक्ती पण हातपाय धुईल आणि ज्यांची दृष्ट काढलेली आहे त्या मुलाला पण हातपाय धुवायला सांगून द्या. थोडंसं पाणी पायावर घेऊन घ्यायचं. यामुळे काय होतं, मुलांना लागलेली दृष्ट, नजर, बाधा लगेच उतरून जाते. दर अमावस्येला आईने हा उपाय मुलांसाठी करायचा असतो. पण तुमची मुलं जर बाहेर गावी असतील राहत तर मग काय करायचं, मुलं जेव्हा घरी येतात तेव्हा जरी तुम्ही संध्याकाळी हा उपाय केला, मग तुम्ही अमावस्या नाही बघितली तरीही चालेल. पण अमावस्येला जर मुलं घरी आलेली असतील तर आठवणीने हा उपाय करा. अगदी थोडासा दही भात घ्या, गोळाभर भात घ्या, त्यावर थोडंसं दही टाका, मुलांवरून 7 वेळा नीट डोक्यापासून पायापर्यंत उतरवून घराबाहेर ठेवून द्या. मुलं जेवढी असतील, तुमच्याकडे 2 मुलं असतील तर दही भात वेगवेगळा घ्या.
एकाच दही भाताने दोघं मुलांची दृष्ट नजर काढू नका. दोघं मुलं असतील, दोनदा दही भात घ्या आणि वेगवेगळी दही भाताने नजर काढा. भात एकदा शिजवून घेतला दृष्ट काढताना किंवा पितृदेवतांना वरती गच्चीवर ठेवण्यासाठी तरीही चालेल. तुमच्या पतिदेवांना नजर लागलेली असेल तरीसुद्धा तुम्ही असाच 7 वेळा दही भात अमावस्येला उतरवून बाहेर ठेवू शकतात. कुणालाही नजर लागलेली असेल, अगदी लहान व्यक्ती असो, मोठी व्यक्ती असो, लहान लेकरू असो, तुम्ही दही भाताचा हा प्रभावी उपाय करू शकतात. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सर्वांना शेअर करा, आपल्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.